वंचित बहुजन आघाडीची SC/ST OBC आरक्षण बचाव यात्रा दिनांक 28 रोजी भूम शहरात. प्रवीण रणबागुल यांची पत्रकार परिषदेत माहिती. ॲडव्होकेट डॉक्टर प्रकाश आंबेडकर, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात सलोखा कायम राहण्यासाठी आरक्षण बचाव यात्रा उस्मानाबाद जिल्ह्यातील दिनांक 28 जुलै रोजी येणार असून यात परंडा येथे दुपारी 2 वाजता, भूम येथे सायंकाळी 5 वाजता, वाशी तालुक्यातील तेरखेडा सायंकाळी 6 वाजता तर उस्मानाबाद येथे मुक्काम असणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष प्रवीण रणबागुल यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली व कार्यकर्त्यांनी या यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन देखील करण्यात आले. या पत्रकार परिषदेला विभीषण खुणे, समता परिषद निमंत्रक आप्पासाहेब तरटे, शहाजी सोलंकर, प्रीतम शेळवणे, मुकुंद लगाडे यांच्यासह आदी नेते उपस्थित होते. श्याम पालके, जिल्हा संपादक, उस्मानाबाद. या महाराष्ट्रामध्ये जे भयभीत झालेलं वातावरण आहे, त्या भयभीत झालेल्या वातावरणामध्ये आपण वातावरण निवळ करण्याचं त्या ठिकाणी काम आपण केलं पाहिजे. म्हणून कालच्या 25 तारखेला आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी चैत्यभूमीपासून SC, ST, OBC आरक्षण बचाव यात्रा त्या ठिकाणी चालू केली. ती यात्रा 25 तारखेला चैत्यभूमी या ठिकाणी आदरणीय साहेबांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन स्मृती अभिवादन करून तिथून निघाली. सोलापूरमधून 27 तारखेला निघून तीच यात्रा 28 तारखेला सकाळी मोहोळ, माढा, कुटवाडी आणि रविवारी 28 तारखेला दुपारी 2 वाजता धाराशिव जिल्ह्यामध्ये परंडा या ठिकाणी दुपारी 2 वाजता पोहोचणार आहे. ही यात्रा OBC आरक्षण वाचलं पाहिजे या प्रमुख मुद्द्यावरती आहे. आज माझ्यासोबत आपले स्थानिकचे OBCचे नेते विभीषण खुणे, ते समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष आहेत, शहाजी सोलंकर आहेत, ते OBCचे नेते आहेत. बारामतीमध्ये 2014 साली सोळंकर साहेबांनी 9 दिवस त्या ठिकाणी धनगर आरक्षणासाठी पहिलं उपोषण त्या ठिकाणी केलं होतं आणि फडणवीस साहेबांकडनं शब्द घेऊन त्यांनी ते आरक्षण मागे घेतलं होतं. तसेच तिसरे OBCचे आहेत भारत पवार. आजचा मुख्य मुद्दा हा OBCचं आरक्षण त्या ठिकाणी वाचलं पाहिजे. जे OBCचे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, STचे विद्यार्थी असतील, या सर्व विद्यार्थ्यांची जी शालेय सरकारकडून जी शिष्यवृत्ती भेटती ती शिष्यवृत्ती त्या ठिकाणी दुप्पट झाली पाहिजे. जे OBCचे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्याला आणि SC STच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीमध्ये थोडासा फरक असतो. येथील साहेबांनी मुख्य मागणी केली आहे की OBCच्या विद्यार्थ्यांना सुद्धा ST आणि SCच्या विद्यार्थ्याला जशी शिष्यवृत्ती आहे तशी शिष्यवृत्ती त्यांना त्या ठिकाणी मिळाली पाहिजे. SC आणि ST आणि OBCमधील जे सरकारी पदाधिकारी आहेत त्यांचं जे आरक्षण असतं पदोन्नती आरक्षण, ते आरक्षण बऱ्याच कर्मचाऱ्याला त्या ठिकाणी लागू नाही, तर ते आरक्षण पदोन्नतीमध्ये लागू झालं पाहिजे. भूमला रॅली आहे आणि एक अर्धा तास कॉर्नर सभा. आता प्रकाश आंबेडकर साहेबांनी अगोदर मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा दिला होता. त्याच्यानंतर आता OBCला पाठिंबा, म्हणजे नेमकं काय समजायचं? हो, जरांगे पाटलाचं जे आरक्षण आपलं हे चालू होतं, उपोषण जे चालू होतं, ते उपोषण मराठा समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे, गरीब मराठ्यांना. त्याच्यासाठी आमचा आज ही पाठिंबा आहे. त्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. त्या भूमिकेवर आमची वेगळी कोणतीही भूमिका नाही. गरीब मराठ्याला आरक्षण भेटलं पाहिजे या मुद्द्यावर आजही आम्ही ठाम आहेत. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिला मुद्दा गरीब मराठ्याला आरक्षण भेटलं पाहिजे हा मुद्दा आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनीच सगळ्याच्या अगोदर मांडला होता. तुम्ही सगळं पत्रकार बांधव आहेत, माझ्यापेक्षा जास्त मला माहिती आहे.
गरीब मराठ्याचा पहिला मुद्दा आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनीच उचलला होता.